हाय नमस्कार. तर चला आता चालली अख्ख्या घराची स्वच्छता चालली. मस्त असे काय होते स्वयंपाक करून करून डाग उडतात फरशीवर. तेलकट ते खराब दिसतं पांढरी फरशी ना त्याच्यामुळे घासायचं चालले. आणि कसं तुम्हाला पदार्थ बनवून द्यायचे म्हणल्यावरती घराची तर स्वच्छता करावीच लागते. कारण की फ्रेश आणि अशी की आता महिन्यातनं असं वर चढून ही सारखं स्वच्छता करायला. फरशी वगैरे तर काय रोज असतंच पासून सकाळ संध्याकाळ जेव्हा टाइम भेटेल तेव्हा. पण ही कसं जाळ्या परत ही फरशी ही घासायची स्वच्छ. तर असं ते चालले. आणि आता शुभ्राचा वाढदिवस पण आलाय रविवारी, त्याच्यामुळे त्याला पण होऊन जाईल आणि दुसरे प्रोडक्ट बनवायला पण होऊन जाईल. म्हणून छान असं आवरून घ्यावं. फ्रीज पण मस्त आपलं आवडलं, स्वच्छ घासलं पुसलं धुतलं. फ्रीज पण बघा कसं केले चकाचक. बघा कसं केले मस्त पैकी सगळं त्याच्यात मांडून ठेवले. कारण की अंडी वगैरे असलं बाहेर राहत नाही ना त्याच्यामुळे. तर असं दे व्हिडिओ मस्त स्वच्छतेचा पण होऊन जाऊ दे. तुम्हाला घरच्या त्याच्या खालचं पण घासायचे कडक कोपऱ्याने छान आणि पुसून घ्यायचे. तुम्हाला ते पण दाखवू आपण. कारण की आता व्हिडिओ काढायला नाही नडत. ही जरी कामावर गेली तरी आमची दीदी आहे व्हिडिओ काढण्यासाठी. चला तर हे बघा मस्त असं पुसून घेतलं. इकडं वर कडा पुसून घेतला. वर हे बघा मिक्सरचं भांड ही सगळं चकाचक. अजिबात नाही एक जाळे सुद्धा नाही, काहीच नाही ठेवलं घरात. हे बघा मस्तपैकी. आणि तुम्ही म्हणता घरच तर इकडलं पण हे बघा सगळं आवरलं. काने कोपरे सगळे व्यवस्थित पुसून हे बघा आवरून घेतलं. इकडं आपलं फ्रीज पण चकाचक केले. हे बघा नवीन असल्यासारखंच. हे बघा छान असं त्याच्यात सामान पण ठेवलं नवीन असल्यागत ठेवून. तर असं द्या म्हणलं तुम्हाला क्लीन केलेलं पण मस्त व्हिडिओ दाखवा की आपण स्वच्छता कशी ठेवतोय. आणि आपल्याला आता बनवायचे कापण्या, त्याच्यासाठी मी सगळं आवरून घेतलंय. ही पण स्वच्छ घासून पुसून भरण्या इकडं लावल्या जरा हे वाळच. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि स्वच्छता पण माझी कशी वाटली सांगा कमेंट करून.